इथे या अगारोच्या OTGमध्ये आज मी इथे चिकन तंदुरी बनवते. हा 1300 वॅट आणि 25 लिटर याची कपॅसिटी आहे. सगळ्यात आधी चिकनचं मॅरिनेशन करून घेऊया. आलं लसूण पेस्ट मी इथे घेतलेली आहे. यामध्ये तेल घालायचं आहे 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, लिंबाचा रस घालायचा आहे अर्धा, पाव चमचा हळद घालायची आहे, दही घालायचं. यामध्ये घट्ट असं दही घालायचं किंवा दह्यामध्ये पाणी असेल तर थोडंसं त्यातलं पाणी काढून मग ते दही तुम्ही इथे वापरू शकता. 2 चमचे दही घेतलं मी आणि हे आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. या मसाल्यामध्ये आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले लेग पीस घालायचे आहेत आणि याला मी असे कट मारून घेतलेत म्हणजे आतपर्यंत मसाला चांगला जातो आणि ते आतून देखील छान ज्युसी आणि मसाल्याचं छान टेस्टी लागतं. हे तुम्ही दुसऱ्या दिवशी बनवणार असाल तर आदल्या दिवशी असा मसाला बनवून मॅरिनेट व्हायला ठेवा म्हणजे चांगलं मॅरिनेट होतं. किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास किंवा 1 ते 2 तासासाठी अशा पद्धतीने हे मसाला लावून थोडा वेळ ठेवायचं आहे. हे मी याला चांगला आतपर्यंत मसाला चोळून घेतला आहे. आता हे मी मॅरिनेट व्हायला अर्धा तास बाजूला ठेवते. हे मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत हा अगारोचा OTG वापरायचा कसा ते मी तुम्हाला सांगते. इथे साईडचे जे फंक्शन्स आहेत ते मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आहे हे टेम्परेचर कंट्रोल. 100 ते 250 डिग्रीपर्यंत आपण हे वाढवू शकतो. खाली आहे फंक्शन कंट्रोल. 3 हीटिंग मोड आहेत प्लस रोटेसरी मोड आहे यामध्ये. हा आहे टायमर कंट्रोल आणि हा आपण 60 मिनिटापर्यंत याचा टाईम सेट करू शकतो. आपला टाईम संपल्यानंतर याचा आवाज देखील येतो. हा आहे ओव्हन रॅक. हा आपण ग्रिलिंग आणि टोस्टिंगसाठी वापरू शकतो. हा आहे बेकिंग ट्रे जो आपण केकसाठी किंवा कुकीजसाठी किंवा रोस्टसाठी वापरू शकतो. हे गरम झाल्यानंतर हाताने न काढता त्यासाठी हा ट्रे हँडल दिलेला आहे ज्याच्यामुळे आपण सुरक्षितपणे हा बेकिंग ट्रे किंवा ओव्हन रॅक बाहेर काढू शकतो. कबाब रोस्ट करण्यासाठी हा इथे रोटिसरी रॉड विथ फोर्क आहे आणि हा गरम असताना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी याला रोटिसरी हँडल देखील दिलेला आहे. हा OTG मी पहिल्यांदा दोन्ही रॉडला 180 डिग्री आणि 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेते. इथे मी चिकन चांगलं मॅरिनेट करून घेतले अर्धा तास. आता इथे हा एक ट्रे घेतला आहे याच्यावरती ऑइल स्प्रे करून घ्यायचं आणि हे चांगले मॅरिनेट झालेले जे पीस आहेत ते याच्यावरती ठेवून घ्यायचे आहेत. हे ठेवल्यानंतर यावरती देखील थोडंसं ऑइल स्प्रे करून घेते मी. जास्ती तेलाची गरज नाही आहे किंवा तुम्हाला नसेल घालायचं तर नाही ऑइल स्प्रे केलं तरी चालेल. आता हा ट्रे आपल्याला प्रीहीट झालेल्या OTGमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि हे मी 200 डिग्रीला दोन्ही रॉड ऑन ठेवून सुरुवातीला मी 30 ते 35 मिनिटे लावून घेणार आहे. 30 मिनिटे झाल्यानंतर एकदा चेक करून बघायचं. हा ट्रे मी बाहेर काढून घेते आहे. वरची बाजू एकदम छान अशी व्यवस्थित झाली आहे. याला आता मी टर्न करून घेते म्हणजे खालची बाजू आपल्याला वरती ठेवायची आहे म्हणजे या बाजूने देखील व्यवस्थित हे चिकन शिजेल. आता हा ट्रे मी परत OTGमध्ये ठेवते आणि आता फक्त 10 मिनिटासाठी हे लावून घ्यायचं आहे. 200 डिग्री दोन्ही रॉड ऑन 10 मिनिटासाठी मी हे लावलेलं आहे. 10 मिनिटामध्ये हे चिकन तंदूर अगदी मस्त असं तयार होतं. इथे बघा मी काढून घेतले बाहेर. अगदी छान वरून क्रिस्पी आतून ज्युसी असं हे चिकन तयार झाले. अजिबात ड्राय होत नाही, व्यवस्थित शिजलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे चिकन तंदूर मला कमेंट करून सांगा आणि OTGचे डिटेल्स या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.